आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहे. साहेब, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यात आधी तुम्हाला. आणि दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त फटाके कोण वाजवते असं वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम मी TV9च्या प्रेक्षकांना आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो. आता फटाके कोण वाजवत आहे आपण बघताय. आज त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उत्तमपणे या ठिकाणी राज्यभर काम सुरू आहे. शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली. आणि जे या चांगल्या विकास कामांना विरोध करतात, नको ते राजकारण त्या ठिकाणी करतात, त्यांना फटाके आम्ही न लावता आपसुकच फटाके लागत आहेत हे आपण ठिकठिकाणच्या होणाऱ्या गोष्टींमधनं आपल्याला दिसून येईल. त्यांच्या फटाक्यामध्ये बारूद आहे असं तुम्हाला वाटतं का? दारूगोळा आहे, फुसके बार आहे असं म्हणतात. फुसके बार आहेत. कारण आपण बघाल आमचा बॉम्बस्फोट कसा असतो. शिंदेसाहेबांनी फटाका वाजवला, अख्ख्या जगभर डंका त्याचा आवाज गेला. त्यानंतर अजितदादा आले, त्यांनी त्या ठिकाणी बॉम्ब फोडला, अख्खा महाराष्ट्र खडबडून जागा झाला. त्याच्यामुळे आमचे फटाके हे त्या ठिकाणी वाजणारे आहेत, लोकांना प्रकाश देणारे आहेत, ह्यांचे फुसके बार आहेत. कारण हे प्रयत्न करतात परंतु त्यातनं आवाज पण होत नाही ना, लोकांच्या आयुष्यामध्ये अंधारातनं प्रकाशाकडे जायला काही ऊर्जा किंवा प्रेरणा मिळत. कालच्या घटनेवरून तुम्ही हे म्हणताय का उद्धव ठाकरे गेले होते मुंबईची शाखा पाहणी करण्यासाठी, त्यांना तिथे जाऊ दिलं नाही? त्याहीवरनं आपल्याला म्हणता येईल खरं म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेबांनी अशा प्रकारे त्या स्पॉटवर जाणं हे त्यांच्यासारख्या नेत्याला शोभा देणारं नव्हतं. कारण ते एका मोठ्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपले आमदार, खासदार किंवा नेते गेले असते समजू शकलो असतो. उद्धवसाहेब ठाकरे यांनी एका शाखेच्या तोडकामाच्या इथे जाणं आणि गेले तर मग ते शाखेत तरी गेले पाहिजे. काही अंतरावरून आपण जर शाखेची पाहणी करणारच होते तर कोविडच्या काळात 2.5 वर्ष आपण ऑनलाईन काम केलंच होतं. ऑनलाईन आणखी स्पष्टपणे शाखा आपल्याला पाहता आली असती. त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेचा त्या विनाकारण हजारो पोलीस तिथे एंगेज राहिले. शिंदे गटाचे हजारो कार्यकर्ते, तुमचे हजारो कार्यकर्ते, लोकांचा वेळ फुकट गेला. मला वाटतं थोडंसं परिपक्वतेने या ठिकाणी राजकारणाची या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि तिथे गेल्यावर जबाबदार नेत्यांनी लॉ अँड ऑर्डर राखण्याचं काम त्या ठिकाणी करायचं असतं. तिकडे मी गेलो तर बुलडोजर फिरवू, मी गेलो तर ह्याव करू, लोक त्या ठिकाणी आता दाखवून देतील, निवडणुकीमध्ये फटाके फोडू. अरे झाली ग्रामपंचायतीची निवडणूक, लोकांनी फटाके फोडले, तुम्ही एकदम शेवटला गेलात. पहिले 5 वर होतं, 6 वर गेलात. भाजप आमचं पहिल्या क्रमांकावर, अजितदादा दुसऱ्यावर, एकनाथ शिंदे तिसऱ्या क्रमांक. आमच्या महायुतीला राज्यातल्या जनतेने साथ दिली. त्याच्यावर तुमच्याबरोबर लोक नाहीत हे समजून घ्या, मी सांगतोय. आणि उद्धवजीने आत्मपरीक्षण करून संघटन मजबूत करून लोकांच्या प्रश्नांना सामोरं गेलं पाहिजे. केवळ गद्दार, खुद्दार, टोमणे मारणं, शिव्या देणं, द्वेष मत्सराचं राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्रातली लोक विकासाचं राजकारण पसंत करतात. आणि ते मतातनं दाखवलं. ज्यावेळेला शिंदेसाहेब आले तेव्हा लोक टीका करायला लागली की भाजपने शिंदेना बरोबर घेतलं. अजितदादा आले तेव्हा टीका करायला लागले. परंतु तिघं एकत्रित महाराष्ट्राचं चांगलं काम करू शकतात हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकींमध्ये तिघांनाही प्रचंड पाठबळ देऊन महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिले. शाखेबद्दलचा प्रश्न आहे. आता शाखेचा वाद कोर्टात जाणार आहे, ठाकरे गट कोर्टात जात आहे, कसं पाहता याकडे? नाही, शेवटी हे बघा, या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक पक्षाला आपल्याला न्याय मिळत नाही असं वाटत असेल तर कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. परंतु त्या ठिकाणी कुठल्या विषयाचं किती भांडवल करावं? मला वाटतं आज अनेक प्रश्न आहेत ना. मुंबईत आज अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणावर आहे. दुष्काळावर कधी उद्धवसाहेब बोललेत का? एक वाक्य. संजय राऊत सकाळी उठून बोलतात, कधी दुष्काळावर बोललेत, कधी पाण्यावर बोललेत, कधी महाराष्ट्राच्या विकासावर बोललेत, मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर बोललेत. सकाळी उठलं की शिव्या द्यायचा एककलमी कार्यक्रम, टोमणी मारायचा कार्यक्रम. मला वाटतं लोकांना याचा वीट आलाय, किळस आलाय. लोकांना विकासाचं राजकारण हवंय. ते म्हणतायत की मुंबईमध्ये पोलीस चोरांची सुरक्षा करतायत, संजय राऊत आरोप करतात. नाही, मला वाटतं बघा, महाराष्ट्राचे पोलीस किंवा मुंबईचे पोलीस हे स्कॉटलंड यार्डनंतर आज आपल्या पोलिसांचं नावलौकिक आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना तेच पोलीस चांगले होते आणि तुम्ही मुख्यमंत्री नसताना तेच पोलीस वाईट झाले. म्हणजे अशा प्रकारचं मला वाटतं जो आपलं रक्षण करणारा पोलीस आहे त्यांचं मनोबल खचवता कामा नये. आणि मला वाटतं एवढं उद्धव साहेबांनी हतबल उद्विग्न व्हायची आवश्यकता नाही.
राजकारणात यश अपयश चढउतार होत असतो. जसं काल पवारसाहेबांनी सांगितलं ना की राजकारणात यश अपयश येत असतं. अशा वेळेला आपण धीरोदात्तपणे सामोरं जायचं असतं. मला वाटतं उद्धव साहेबांना अजून पचवायची सवय नाही. मातोश्रीतना केवळ आदेश द्यायची सवय आहे, त्याच्यामुळे ऐकायची सवय नाही, पचवायची सवय नाही. महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी मराठा आरक्षण संदर्भातला. मराठा आरक्षणाचं गिफ्ट मिळणार आहे का मराठ्यांना? कारण जरांगे पाटील यांना आज डिस्चार्ज मिळाला, पुन्हा ते आता त्यांच्या उपोषणस्थळी जात आहेत. EWS मधून आरक्षण नको असं म्हणतात, सरसकट आरक्षणाची मागणी करतात. एक लक्षात ठेवा, या सरकारची 100% मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता आहे. मला एकदाही सांगा, राज्याचे मुख्यमंत्री असतील एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी किंवा अजितदादा यांनी मराठा आरक्षणाला आमचा विरोध आहे किंवा सहकार्याने असे कुठे स्टेटमेंट आले का? उलट पक्षी देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते आरक्षण हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टानेही नाकारलं नव्हतं. पण नंतर उद्धव ठाकरेंचं 2.5 वर्ष सरकार आलं, त्यांनी या विषयात लक्ष घातलं नाही, वकिली हेअरिंगला गेला नाही आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टात निष्काळजीपणामुळे ते आरक्षण गेलं. आज शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी यातला अभ्यास त्यांना आहे, दादाही त्या ठिकाणी आहेत आणि मला वाटतं आरक्षण मिळेल मराठा समाजाला तर आत्ताच मिळेल. कारण 40 वर्ष होतेच ना, सगळे मराठाच मुख्यमंत्री होते, मोठमोठे नेते होते वेगवेगळ्या पक्षाचे. 40 वर्ष आरक्षण नाही मिळालं, देवेंद्रजींनी दिलं होतं. त्याच्यामुळे आत्तासुद्धा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आरक्षण या ठिकाणी आम्हीच देणार आणि 100% देणार. आणि विरोधकांना एक शेवटचा प्रश्न आहे, विरोधकांना दिवाळीच्या शुभेच्छा कशा द्याल तुम्ही? नाही, विरोधकांनी विकासाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला चढउतार येत असतात, यश अपयश मिळत असतं. परंतु अपयशानं उद्विग्न होऊन शिव्यांची लाखोली व्हायची, टोमणे मारायचे, मला वाटतं ही राजनीती महाराष्ट्रातील लोकांना आवडत नाही. त्याने आपलं संघटन विस्कळीत आहे ते मजबूत करावं. आज उद्धव ठाकरे साहेबांना अख्खा शिंदेसाहेब घेऊन गेलेत. आमदार 40 गेले, सगळा पक्ष गेला, चिन्ह गेलं, नाव गेलं. मग शिव्या घालत वेळ घालवण्यापेक्षा शिंदेसाहेबांना संघटन बांधा ना. पक्षाची जी अवस्थाच खराब झाली ते संघटन मजबूत करा, पुन्हा यश मिळू शकतं. आज पवारसाहेबांच्या इकडे सुद्धा अजितदादा अख्खा पक्ष इकडे घेऊन आलेत, पण ते पक्षाचं काम करतायत. मला वाटतं संघटन बांधलं पाहिजे, विकासाची भाषा केली पाहिजे. लोकांना तुमचे टोमणे शिव्या यांचा किळस येतो. लोकांना विकासाची भाषा बोलणारा आताचं नागरिक आहे, पब्लिक आहे आणि युवा पिढीला तर अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं बदललेल्या राजकारणाप्रमाणे विकासाभिमुख विरोधी पक्षांनी बोलावं, वागावं. महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं, मुंबईच्या प्रश्नावर बोलावं. केवळ शिव्या देण्यासाठी सकाळची प्रेस असू नये. तुम्ही दिवाळी कशी साजरी करताय? आमची दिवाळी लोकांसाठी. आज बघा, सकाळी दिवाळी पहाट केली, 6 वाजल्यापासून ते 9-10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी सुरेल अशी मेघमल्हार कार्यक्रम होता. आमच्या बोरिवलीतील हजारोच्या संख्येनं लोक उपस्थित होती आणि एक आयुष्याची पुन्हा नव्यानं सुरुवात करा. संकट प्रत्येकाला असतात, टेन्शन सगळं असतं. अशा वेळेला एक त्या मैफिलीमध्ये रंगून पुन्हा अंधारातून प्रकाशाकडे झेप घ्यायची, असा आत्मविश्वास देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि ते सकाळपासून कार्यक्रमातनं करतो आहे. आता 4 वाजता मी नॅशनल पार्कच्या आदिवासी पाड्यांवर आम्ही 700-800 आदिवासींना फराळ वाटतो आहे. त्यांच्या मुलांना आम्ही फटाक्याचे बॉक्स देतो आहे. कारण त्या आदिवासी पाड्यावर आजही वीज नाही, आजही ते गोडधोड खाऊ शकत नाही. आजही त्यांची मुलं त्या ठिकाणी शहरात मुंबईसारख्या दुसऱ्याकडे फटाके वाजवत असताना बघत बसतात. मग अशा प्रकारे त्यांना थोडंफार काहीतरी मदत करून त्यांच्या आयुष्यात आपल्याला काही आनंद प्रकाश देता येतो का, हा प्रयत्न सुरू आहे. आज या ठिकाणी आमचं उपकेंद्राचं उद्घाटन आहे. सहकार्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांसाठी, हाऊसिंगच्या कार्यकर्त्यांसाठी हे एक व्यासपीठ या ठिकाणी उपनगरवासियाने होईल. त्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सुटणार आहेत, त्या माध्यमातून त्यांच्या समस्या सुटणार आहे. हीच दिवाळी आहे. बरं, एक महत्त्वाची बातमी समोर येते आता की समीर वानखेडे यांनी संजय राऊतांची भेट घेतली आहे. राजकीय घडामोडीच्या दृष्टीने याकडे कसं पाहता तुम्ही? मला वाटतं समीर वानखेडे काय राजकीय घडामोडी घडवणारा नेता नाही की समीर वानखेडेने जाऊन मोठं पॉलिटिकल काहीतरी इक्वेशन होतं आहे. आता मीडियाला तुम्हाला आता मी बोललो तर वाईट वाटेल. समीर वानखेडे संजय राऊत जर राजकारणाची दिशा ठरवणार असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राच्या राजकारणात असू शकत नाही. नक्कीच. पण
ज्या पद्धतीने त्यांच्यावर पण आरोप करण्यात आले होते, मागचा जो काही दोन त्यांचा आरोपी एकत्र आले. समीर वानखेडे आरोपी, संजय राऊत आरोपी, दोन आरोपी एकत्र आले. आरोपातना बाहेर कसं पडायचं, भविष्यात आपल्यावर आरोप झाला तर कसं सुटायचं, याच्यावर कदाचित चर्चा मंथन करू शकतील. बरं, राहुल नार्वेकर म्हणते की जनतेला अपेक्षित असेल असा निर्णय ते देतील, लवकरच निर्णय देतील. नाही, स्वाभाविक आहे ना. त्या ठिकाणी ते लॉ अँड ज्युडिशरीचे एक महत्त्वाचे घटक आहेत. त्याच्यामुळे त्यांचा निर्णय हा बायस असूच शकत नाही. जो कायद्याला न्यायही असेल तो निर्णय असेल आणि लोकाभिमुख असा निर्णय असेल, जनतेसाठी जो निर्णय असेल तो असेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. संजय राऊत आणि समीर वानखेडे यांच्यावर पण त्यांनी टीका केली आहे. दिवाळी आपण कशी साजरी करतोय ते सुद्धा ते सांगतायत आणि राज्यामध्ये जनतेला आता विकासाचं राजकारण हवं आहे असं सुद्धा ते सांगतायत. त्यामुळे सरकार विकासाची दिशा ठरवणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.